पण तुम्ही 40 वर्ष घर संसार या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना तुमचंही कर्तृत्व स्वतःचं खूप मोठं आहे. तर आम्हाला त्याच्याविषयी थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. बारामतीमधलं जे टेक्स्टाईल पार्क आहे त्याची धुरा आपण खूप समर्थपणे सांभाळता, तर ते टेक्स्टाईल पार्क तिथलं आपण ज्या पद्धतीचं व्यवस्थापन पाहता त्याच्याविषयी थोडीशी आमच्या सर्वांना माहिती द्यावी. त्या ठिकाणी 5,000 महिला आत्ता तिथे रोजगाराला आहेत आणि त्या सर्व याचं व्यवस्थापन वहिनी पाहतात, तर थोडीशी आम्हाला त्याची माहिती द्यावी. त्याच्या अगोदर मला काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतील की माझं समाजकारण 2000 सालापासून सुरू झालं. माझी मुलं थोडीशी मोठी झाली आणि मला एक महाराष्ट्र सरकारतर्फे ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पहिलं आलेलं गाव पाहायची संधी मिळाली आणि मलाही असं वाटायला लागलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि करायचं असेल तर आपल्या गावापासूनच आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी माझ्या काटेवाडी या गावामध्ये ग्रामस्वच्छता अभियानासाठी प्रयत्न सुरू केले आणि प्रयत्न सुरू करताना मी अगोदर माझ्या गावाचा सर्वे केला. सर्वे केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की माझ्या गावामध्ये 80% लोकांकडं शौचालयं नाहीत. त्याच दरम्यान केंद्र सरकारची निर्मल ग्राम योजना सुरू होती. मग मी काही दिवसापुरतं म्हटलं की आपण आणि ती सॅनिटेशनवरती निर्मल ग्राम योजना ही असते. तर मी म्हटलं की आपण निर्मल ग्राम योजना आधी करूया, नंतर आपण संत गाडगे महाराज अभियान राबवूया. आणि नंतर मग मी निर्मल ग्राम योजना सुरू केली. त्याची एक परीक्षा असते, त्याच्यामध्ये केंद्राची आणि 2-3 राज्यांची लोक आपली परीक्षा घ्यायला येतात आणि गावामध्ये सॅनिटेशनवर काम करायला लागतं, कचरा व्यवस्थापन वरती काम करायला लागतं. आणि मग मला 2007 साली मला म्हणजे माझ्या गावाला निर्मल ग्रामचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला. आणि त्याच्यानंतर काटेवाडीच्या बाबतीमध्ये संत गाडगे महाराज योजना आम्ही राबवली. सुरुवातीला आम्ही नापास झालो, नंतर आम्ही परत पेटून उठलो आणि आम्ही परत काम केलं आणि संत गाडगे महाराज स्वच्छता अभियानामध्ये महाराष्ट्रातलं असं एकच गाव आहे त्याला इंडिव्हिज्युअल बक्षीस 25 लाखांचं मिळालेलं आहे. क्या बात आहे. आणि इथूनच माझ्या सामाजिक कामाच्या प्रवासाला सुरुवात झाली. मग काही दिवसानंतर माझ्या काटेवाडी गावाला अनेक पुरस्कार मिळाले. मग विभागीय तालुका लेवलला, जिल्हा लेवलला, विभागीय लेवलला, राज्य लेवलला अशी सगळी बक्षिसं मिळाली, शाळांची बक्षिसं मिळाली. आणि मग माझं गाव काही वर्षानंतर एक इको विलेज म्हणून भारतामध्ये गणलं गेलं. आपल्याला माहिती असेल की या इको विलेजच्या नंतर आपल्याला सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्र सरकारमध्ये संतुलित पर्यावरण ग्राम योजना सुरू झाली. ती आमच्या संकल्पनेवर सुरू झाली. त्याच्यामुळे मला असं समाधान वाटतं की मी ज्या गोष्टीची सुरुवात केली त्यावरनं महाराष्ट्र सरकारनं सुद्धा त्याची दखल घेऊन सबंध महाराष्ट्रभरती योजना सुरू केली. आणि नंतर मग मी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क बारामतीमध्ये केंद्र सरकारची एक ती SIT योजना होती आणि त्याच्यानंतर तिथे बारामतीमध्ये त्यांना ते टेक्स्टाईल पार्क करायचं होतं आणि आमच्या बारामतीमध्ये मंजूर झालं. पण मूळ मुद्दा हा होता की वुमन एम्पॉवरमेंट. बारामती टेक्स्टाईल पार्क हे साधारणतः 60 एकरावरती आहे. 11 वेगवेगळे रेडीमेडचे कपडे बनवण्याचे कारखाने आहेत. आपल्याला माहिती आहे की ग्रामीण भागामध्ये महिला 10वी-12वी झाल्या की धुणी भांडी करतात, ज्यांना गरज आहे ते, किंवा खेडेगावातल्या बायका रानात खुरपायला जातात. मग अशा बायकांना आम्ही हायटेक, ज्यांना की बेसिक शिवणकाम येतं, अशा बायकांना आम्ही हायटेक मशीनवरती प्रशिक्षण दिलं. त्यांना अतिशय चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं आणि ह्या कंपन्यांमध्ये त्यांना जॉब मिळवून दिले. आणि सुरुवातीला त्यांना बेसिक 7,000 पगार मिळायचा. नंतर त्यांचं जे स्किल जर त्यांचं चांगलं असेल तर त्यांच्या नगावर आम्ही पैसे द्यायला सुरुवात केली, म्हणजे प्रत्येक कंपनीने. आणि आता एक महिला जवळजवळ 30,000, 50,000 हजारपर्यंत पगार मिळवते. आणि माझ्या बारामती भागातल्या आणि तिथल्या जवळपासच्या तालुक्यातल्या जवळजवळ 3,500 बायका आज तिथे काम करत आहेत. तर असं हे टेक्स्टाईल पार्क, त्याची मी चेअरपर्सन आहे. आणि महिला सक्षमीकरण जे आपण म्हणतो
त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आणि आपल्याला माहिती आहे की एखादी महिला तिच्या स्वतःच्या पायावर जेव्हा उभी राहते, सन्मानाने जगते, आपलं कुटुंबामध्ये तिची मान उंचावते, सन्मानाने जगामध्ये सुद्धा तिला सन्मान मिळतो. आणि जेव्हा ती स्वतःच्या कमवलेल्या गाडीवरती स्वतः जेव्हा जाते, तेव्हा तिची ती ऐट बघण्यासारखी असते. आणि हेच समाधान आहे आणि हेच वुमन एम्पॉवरमेंट आहे. धन्यवाद वहिनी. आपण ज्याचं जे आत्ता उदाहरण सांगितलं वुमन एम्पॉवरमेंट, हे फक्त नुसत्या बोलण्याच्या गोष्टी नसतात, तर प्रत्यक्षामध्ये आपण ते करून दाखवलेलं आहे. आणि आज महिलांची संख्या बहुसंख्या आहे, या सर्वांनाच आपला अभिमान वाटत असेल. आपण समाजकारणाविषयी सांगितलं, राजकारणाविषयी सांगितलं, तसंच शिक्षणाच्या क्षेत्रातही आपलं योगदान महत्त्वाचं आहे. पुणे विद्यापीठावरती आपण सिनेटवर होतात, तर 3 वर्ष आपण त्या सिनेटवरती होतात, 3 वेळा होतात. तर कृपया आपली पुणे विद्यापीठामधली जी कारकीर्द होती त्याविषयी थोडंसं आम्हाला सांगा. आपल्याला माहिती असेलच तर विद्याप्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेची मी विश्वस्त आहे. आमच्या या संस्थेमध्ये जवळजवळ 30,000 विद्यार्थी शिकतात. मेडिकल कॉलेज सोडलं तर जवळजवळ सगळ्याच प्रकारची कॉलेजेस आहेत. दोन्ही प्रकारचं मीडियम आहे, इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम आहे. आणि SSC, CBSE आणि ICSE असे तिन्ही बोर्ड आहेत. सगळ्या प्रकारची कॉलेजेस आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आर्ट्स सायन्स कॉमर्स कॉलेज आहेत, BEd DEd सारखे कोर्सेस आहेत, आर्किटेक्चर कॉलेज आहे. आणि जवळजवळ 30,000 विद्यार्थी ते शिकतात. आणि विद्याप्रतिष्ठानच्या या कॉलेजचं सगळं व्यवस्थापनामध्ये माझा सहभाग असल्यामुळे मला पुणे विद्यापीठामध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि तिथे आम्ही अनेक महत्त्वपूर्ण आणि तिथेसुद्धा मला मॅनेजमेंटमध्ये जाण्याची संधी मिळाली. मॅनेजमेंट कमिटीवर मी होते, त्याच्यामुळे अनेक चांगले निर्णय आम्ही तिथे घेतले. आपल्याला माहिती आहे की तिथे खाशाबा जाधव ऑडिटोरियम केलेलं आहे. आणि अशा अनेक मोठ्या मोठ्या पॉलिसीज जेव्हा आम्ही तिथे केल्या, त्याचा सहभाग मी तिथे असताना घेता आला आणि विद्यापीठामध्ये काम करता आलं, ह्याचं मला समाधान वाटतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.